जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयावर सातत्यपूर्ण कडक कारवाई करावी, अन्यथा छत्रपती ब्रिगेडच्या वतीने गोरगरीब रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटलला टाळे ठोकू, असा इशारा छत्रपती ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी छत्रपती संभाजी ब्रिगेडचे संस्थापक श्याम कदम, जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट विकास तिरकर, शहराध्यक्ष सीताराम बाबर, जिल्हा सचिव दत्तात्रय डिंगणे, शहर उपाध्यक्ष सुलेमान पिरजादे, शहर उपाध्यक्ष रमेश भंडारे, शहर संघटक सिद्धार्थ राजगुरू आदी यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाची सर्वसामान्य गरीब लोकांसाठी जन आरोग्य योजना म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना जी संपूर्ण राज्यामध्ये कार्यरत आहे, पण त्याची कठोर अंमलबजावणी होताना दिसत नाही। कारण सोलापूरमध्ये अनेक खाजगी रुग्णालय अशा गोरगरीब रुग्णावर जन आरोग्य योजनेचे उपचार करण्यासाठी नकार देत आहेत, वेगवेगळी कारणं सांगत आहेत। त्यामध्ये आरोग्यसेवक हा सुद्धा त्या रुग्णालय प्रशासनाशी सामील आहे। त्यामुळं अनेक गोरगरीब रुग्ण या जन आरोग्य योजनेचा उपचार घेण्यापासून वंचित आहेत। औरंगाबाद खंडपीठाने असा निर्णय दिलेला आहे की राज्यातील एकही गोरगरीब रुग्ण या जन आरोग्य योजनेपासून वंचित राहता कामा नये। त्या पद्धतीनं राज्य शासनाने तसं शपथपत्रसुद्धा माननीय औरंगाबाद खंडपीठाला दिलेलं आहे। त्यामुळं सातत्यपूर्ण कारवाई अशा मोठ्या रुग्णालयावर होणे गरजेचं आहे। जेव्हा एक दोन घटना अशा उघडकीस येतील त्यावेळेस आरोग्य अधिकारी असतील किंवा प्रशासन जागे होतं आणि जुजबी कारवाई केलेलं दिसून येतं। त्यामुळं आज आम्ही छत्रपती ब्रिगेडच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलं आहे की सर्वसामान्य रुग्णांसाठी अत्यंत गरजेचे मोफत जन आरोग्य योजना आहे, त्याचा लाभ सर्वसामान्य रुग्णाला मिळण्यासाठी अशा मोठ्या हॉस्पिटलवर कारवाई करावी, जेणेकरून जर सातत्यपूर्ण कारवाई केली तर असे हॉस्पिटल सर्वसामान्य रुग्णाला मोफत उपचार देण्यासाठी कटिबद्ध राहतील। जर प्रशासनाने अशा हॉस्पिटलवर कारवाई नाही केली तर आगामी काळामध्ये छत्रपती ब्रिगेडच्या वतीनं संबंधित हॉस्पिटलला टाळे ठोकण्याचे आंदोलन आम्ही हाती घेणार आहोत। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।